असे मऊ रसाळ आणि परफेक्ट मोदक बनवले तर गणपती बाप्पाही खुश होतील। यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मंडळी, आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आणि या मोदकावर अशी तुपाची धार सोडली ना तर त्याची चव जी आहे ती आणखीनच अप्रतिम होते। हे मोदक 3 टप्प्यात बनवले जातात, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयाच। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि एक कमेंट नक्की करा। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतले आहेत। हा तांदूळ जुना आहे आणि खूप सुगंधित आहे। या तांदळाऐवजी तुम्ही इंद्रायणी तांदूळ किंवा बासमती तांदूळ घेऊ शकता। फक्त तांदूळ हे जुने असले पाहिजेत, म्हणजे मोदक खूप छान तयार होतात। बासमती तांदळाची मी घरच्या घरी घरघंटीमध्ये मोदकासाठी बारीक पिठी तयार करून घेतली आहे। म्हणजे एकदम शुद्ध तांदळाचे पीठ इथे तयार झाले आहे। घरघंटी आता जवळजवळ प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असते। आता मोदकचे पारण बनवायसाठी मी गॅसवर एक पातेलं ठेवलं आहे। पाण्याचं प्रमाण मोजण्यासाठी मी इथे 1 वाटी म्हणजे जवळजवळ 1.5 वाटी पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। जेवढं पीठ असेल, 1 वाटी पीठ असेल तर आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचे। त्यासाठी आता मी गॅसवर पातेलं ठेवले। आता याच्यामध्ये 1.5 वाटी मी पाणी टाकून घेते। 1.5 वाटी पाणी टाकल्यानंतर मी आता इथे घेतले आहे अर्धी वाटी दूध। तर दूध पण आपण यामध्ये टाकून घेऊया। आता हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे, म्हणजे वाफवून घ्यायचे। तर हे तिन्ही जिन्नस जे आपण टाकले यामुळे आपले मोदक जे आहेत ते एकदम छान मऊ लुसलुशीत होतात। आता यामध्ये टाकले आहे 1 चमचाभर तूप। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पारंपरिक पद्धतीने मोदक कसे बनवायचे हे सगळे स्टेप बाय स्टेप सांगितले आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दूध, पाणी आणि तूप छान व्यवस्थित मिक्स करून हे थोडंसं हलकंसं गरम करून घ्यायचे। हे मिश्रण हलकंसं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला तांदळाची पिठी टाकायची। इथे मी 1 वाटीच्या प्रमाणात बासमती तांदळाचे पीठ बारीक करून घेतले आहे। हे पीठ मी छान घरगुंटीमध्येच बारीक केले आहे। आजकाल सगळ्यांकडेच घरघंटी अवेलेबल असते, तर सहजच तुम्ही छान हे पीठ तयार करू शकता। पिठाला चांगली उकड बसली की मोदक पण खूप छान तयार होतात। सर्वप्रथम पिठाला चांगली उकड काढून घ्या आणि त्यानंतर त्याला चांगले मळून गुळगुळीत करा, म्हणजे मोदक बनवताना किंवा कळ्या पाडताना त्याला तडे जाणार नाहीत। तांदळाचे पीठ आता व्यवस्थित मिक्स केले आहे। आता यावर आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया आणि पीठ चांगलं वाफवून घ्यायचे। जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपल्या तांदळाच्या पिठाला चांगली उकड बसली आहे। आता आपण पीठ मिक्स करून घ्यायचे। गॅसची फ्लेम आता मी बंद केली आहे आणि हे पीठ आता आपल्याला हलकंसं कोमट करायचं। आता आपण सारण बनवायला घेऊया। सारण बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी ओल्या नारळाचं किस घेतलंय। त्याआधी आपल्याला तांदळाचं पीठ जे आहे, आपण जी मोदकासाठी पारण बनवायसाठी जी तांदळाची पिठी गरम केली होती ती आपल्याला चांगली मळून घ्यायची। उकडलेले पीठ आता मी ताटात काढून घेतले आहे आणि हाताला थोडेसे तूप लावून घेतले आहे, म्हणजे आपल्याला जे पीठ आहे ते हाताला चिटकणार नाही आणि पीठ चांगले मळता येईल। तर आता ही जी स्टेप मी करते आहे ती मोदकांच्या कळ्या बनवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणजे पीठ चांगले खूप जास्त वेळ मळून घ्यायचे। पीठ मळताना आपल्या हाताच्या बाजूचा जो खालच्या बाजूचा कोपरा असतो त्याने चांगले मळून पीठ घ्यायचे, म्हणजे पीठ छान लुसलुशीत असे आणि मोदक बनवताना त्याला तडे जात नाही। अगदी छान मऊ लुसलुशीत असे पीठ तयार होऊन छान मोदकांना कळ्या पडतात। आता शक्य तितकं जास्तीत जास्त पीठ मी एकदम मऊ लुसलुशीत असे मळून घेतले आहे। रेसिपीची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा। आणखी दुसऱ्याही व्हिडिओची आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनच्या लिंक्स मी खाली दिल्या आहेत, त्यावरही तुम्ही क्लिक करा। पिठाचा छान गोळा तयार करून घेतला आहे। आता हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। एका बाउलनी मी हे झाकून ठेवते आणि आता आपण मोदकासाठी लागणारं सारण बनवून घेऊया। सारण बनवायसाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि इथे मी काही गुळाचे खडे घेतले आहेत, हे आपल्याला वितळून घ्यायचे आहेत। यासाठी मी यात थोडंसं पाणी टाकलं। हा गावरानी गुळ आहे आणि हा वितळेपर्यंतच मी वितळेल इतकंच पाणी मी आतमध्ये टाकलंय। इथे मी गावरानी गूळ घेतला होता। गूळ आता इथे वितळला आहे, याच्याऐवजी तुम्ही गुळाची पावडर पण घेऊ शकता। आता यामध्ये मी टाकणार आहे नारळाचा चव। 1 ओले नारळ मी किसून घेतले आणि त्यातला 1 वाटीच्या प्रमाणात नारळाचा किस इथे मी घेतला आहे आणि तो आपल्याला गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे। तर आता इथे या स्टेपला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता।
नाही केले तरी काही हरकत नाही. खसखस, इलायची पावडर, गूळ, गावरानी तूप याने या मोदकांची चव एकदम अप्रतिम होते. तर इथे मी 1 चमचा खसखस घेतली आहे, जी मी आधीच भाजून ठेवली होती. यामध्ये ती आता मी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. 1 चमचा खसखस, अर्धा चमचा हिरवी इलायची पावडर मी इथे टाकून व्यवस्थित मिक्स केले. आता हे सर्व पदार्थ सारणामध्ये टाकल्यानंतर 5 मिनिटासाठी सारण आपल्याला इथे वाफवून घ्यायचं आहे. खूप जास्त शिजवायची गरज नाही. जास्त शिजवले तर गूळ कडक होऊ शकतो आणि आपले मोदक कडक होऊ शकतात. तर फक्त 5 मिनिटाच्या प्रमाणात हे आपल्याला शिजवून आता यात टाकूया थोडंसं तूप. याने आपले मोदक छान मऊ लुसलुशीत आणि रसरशीत होतील. आणि सारण बनवताना खरंच इतका छान सुगंध येतोय ना या सारणाचा, की असं वाटतंय की हे सारण नुसतेच खाऊन घेऊ. मस्त खुसखुशीत रसरशीत सारण आपलं इथं आता तयार झालं आहे. थोडासा दाटसरपणा आणि घट्टपणा इथे सारणाला आलेला आहे. आता मी व्यवस्थित मिक्स करते आणि गॅसची फ्लेम बंद करते. आणि मस्त छान मोदकासाठी लागणारं गोड गोड सारण इथं आपलं तयार झालं आहे. गॅसची फ्लेम मी बंद करते. मोदक बनवण्यासाठी लागणारं तांदळाचं पीठ आपण आधीच इथे बनवून ठेवलं होतं. तर हे 15 मिनटं चांगलं मुरलेलं आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. तर आता इथे तांदळाच्या पिठाचा 1 लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि हा आपण या साच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे. गणपती उत्सव जेव्हा असतो तेव्हा बऱ्याचदा महिलांची खूप घाई असते आणि त्यांना सर्व स्वयंपाक, सर्व तयारी हे सर्व करताना मोदक आधी झटपट व्हावेत, म्हणून इथे मी या साच्यामध्ये मोदक कसे बनवायचे ते दाखवते आणि पुढे हाताने कशा कळ्या पाडायच्या तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आता याच्यामध्ये आपण सारण भरूया. तर अशा प्रकारे चमच्याने दाबून याच्यात मी छान सारण भरून घेतलं आहे. आता थोडंसं तांदळाचं पीठ यावर प्रेस करून घेऊया. तर घाईच्या वेळी असे तुम्ही साच्याने पटापट मोदक बनवून घेऊ शकता. तर आता या साच्यामध्ये छान दाबून असं मी सारण भरले. आता आपण हा साचा उघडूया आणि किती छान सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे पहा. वाव, इतका मस्त सुंदर हा मोदक इथे तयार झाला आहे ना. तर किती छान सुंदर सुबक असा आपला मोदक इथे तयार झालेला आहे आणि याच्या कळ्याही खूप सुंदर आलेल्या आहे. आता याला मी एका प्लेटमध्ये ठेवून घेते. इथे मी मोठ्या आकाराचा साचा घेतला आहे. हवं तर तुम्ही लहान आकाराचा साचासुद्धा घेऊ शकता. तर अशाच प्रकारे बाकीचे सगळे मोदक मी तयार करून घेणार आहे. तर आता इथे आणखीन एक दुसरा पण मी मोदक तयार करते आणि पुढे हाताने कळ्या पाडून मोदक कसा बनवायचा हे पण आपण पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. छान दाबून दाबून सारण भरायचे म्हणजे मोदक छान लागतो. आणि हाताने जर तुम्हाला मोदक कसा बनवायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. आता आपण हाताने कळ्या पाडून मोदक कसा बनवायचा ते पाहूया. यासाठी मी एक छोटासा गोळा घेतला आहे. छान व्यवस्थित असा पुन्हा याला शेप देऊन घेऊ. जर तुम्ही हातानेच कळ्या पाडून मोदक बनवत असाल तर सगळे गोळे आधी एकचदा एकसारखे बनवून घ्यायचे, म्हणजे मोदक पण छान एकसारखे तयार होतात. आता लिंबा एवढा गोळा घेऊन मी त्याला चपट्या आकारामध्ये शेप दिलेला आहे आणि मधल्या बोटाच्या साह्याने प्रेस करून आपल्याला याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. शक्य तितक्या जास्तीत जास्त मोदकाला कळ्या पाडल्या तर तो दिसायलाही सुंदर दिसतो. तर या गणेश उत्सवाला अशा प्रकारचे या पद्धतीचे मोदक तुम्ही नक्की बनवा आणि एक छानशी कमेंट करा मला. तर मोदकाला आता छान सर्व बाजूने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये दाबून दाबून सारण भरायचे. मोदकामध्ये जेवढे जास्त सारण तितकाच छान मोदक लागतो. तर मी आता याच्यामध्ये एकदम छान दाबून दाबून असं सारण भरून घेते आणि हाताच्या साह्याने आपल्याला मोदक वळवून घ्यायचा आहे. आणि पुढे आपण याला मोदकांना जो केशरचा स्मोक देणार आहे त्याच्याने मोदक इतके छान सुगंधित होतात की पाहताच सगळे मोदक सगळे संपून जातील, इतके छान हे मोदक तयार होतात. आता हाताच्या साह्याने मी मोदकाची पारी जी आहे मोदक छान वळवून घेणार आहे आणि इथे आता कळ्या पाडून बनवलेला मोदक तयार झाला आहे. तर बाकीचे उरलेले पण मोदक मी इथे बनवून घेतले आहेत साच्याने आणि नैवेद्यासाठी खास करून
5, 7 किंवा 11 किंवा 21 मोदक बनवले जातात. तर इथे मी मोठ्या आकाराचे मोदक बनवले होते, म्हणून मी 7 मोदक बनवून घेतलेत. तर खूपच छान रसरशीत सुबक असे मोदक इथे आपले तयार झाले आहेत. तर आता इथे याच्यावर आपण काही केशर पाकळ्या टाकणार आहोत. तर हे मोदक उकडल्यानंतर या केशर पाकळ्या वरतून टाकल्या तरी चालतात. पण जर मोदक उकडायच्या आधी जर आपण या केशर पाकळ्या याच्यावर टाकून जर त्याला त्यानंतर उकडले तर केशरचा जो स्वाद असतो, जो सुगंध असतो, तो खूपच छान या मोदकामध्ये उतरतो. तर यामुळे मी नंतर केशर न टाकता आत्ताच याच्यावर टाकून घेते आणि मग आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे, म्हणजेच उकडून घ्यायचे. आता हे आपण वाफवून घेऊया. आता यावर आपण काही केशर पाकळ्या टाकूया, म्हणजे याचा रंग पण सुंदर दिसेल आणि केशरची चव पण मोदकांमध्ये उतरेल. तर यात काही मी केशरच्या पाकळ्या घेतल्या आहेत, याच्यावर अशा टाकून घेते. केशर एकदम ऑप्शनल आहे, जर तुम्ही इथे नाही टाकले तरी चालेल. तर खूपच छान, साधी, सोपी, सरळ अशी ही रेसिपी आहे. गणेश उत्सवात गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी मोदक हे आवर्जून केलेच जातात. यासाठी मी ही रेसिपी तुमच्यासोबत आत्ताच शेअर केली आहे. कारण ऐन वेळेस जेव्हा गणपती बाप्पा येतील तर तेव्हा तर आपल्याला पाहायला वेळ राहत नाही. तर आता आरामात ही रेसिपी तुम्ही पाहू शकता, म्हणून मी तुमच्यासोबत ही मोदकची रेसिपी आज शेअर केली आहे. तर आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि यापुढची रेसिपी मी तुमच्यासाठी कोणती टाकू हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी गॅसवर ठेवले आहे स्टीमर, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया. स्टीमरमध्ये आता मी खाली पाणी टाकून घेतले आहे आणि वरतून ही मोदकांची प्लेट ठेवायची आहे आणि झाकण लावून याला आपण 10 मिनिटं वाफवून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका आणि अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहायला आपल्या A1 स्वप्नाज किचनला सबस्क्राईब करा.